माईकचं समजा नाही यार मला, माईकचं काय इश्यू आहे नेमकं. वेलकम टू अ न्यू ब्लॉग. इथून आपल्याला आज जायचंय ते तो घोराडेश्वरचं डोंगर आहे. ते इथं कुठेतरी सोमाटणे टोल आहे. आपण ते बायपास करून असं आलो, नाहीतर आपण असं हायवे ना आलो. सो आपलं सोमाटणे टोल बायपास झालेलं आहे. लोकलचा व्ह्यू भेटेल लवकर लोकल आली आहे. तर या इथे बेगडेवाडी रेल्वे स्टेशन आहे. इथं तुम्ही उतरू शकता इफ यू वॉन्ट टू व्हिजिट कुंडमाळा. इथून उतरून मग तुम्ही ट्रेक करून येऊ शकता, म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे. ग्रुप आलेला रायडर्स तर दिसतात इथून. अजून काय एवढं पाणी आलं नाही. वो हो द व्ह्यू इज ऑसम. कसं आहे व्ह्यू. Here is the view of Kundmala for you guys. Just 3, 2, and 1. पाण्याचा फोर्स एवढा आहे की आवाज सुद्धा ऐकू येत नाही मला. म्हणजे आपण इथे जर एकमेकांना बोललो तर काहीच आवाज ऐकू येणार नाही, एवढा आवाज आहे. व्ह्यू एक नंबर आहे यार, एक नंबर. आता 2-3 दिवस झाला जास्त पाऊस पडलाय, सो हे एवढं पाणी आलं नाही. तर एवढं पाणी नसते नॉर्मली, फक्त हा मधला जो वॉटरफॉल आहे तो चालू असतो. हा इथं मंदिर आहे, कुंडदेवी माता मंदिर, म्हणजे याला कुंडमळा म्हणतात. मंदिर आहे, इथं पाणी आहे, इथून पाणीचं वॉटरफॉल, आणि पुढे इथं सगळे खड्डे आहेत ते दाखवते. आता हे पूर्ण भरलं आहे ना, हे खूप खोल आहे. या ब्रिजवरून वॉक करून येऊया आता. हे बघा हा. आता गर्दी किती वाढली. मग अशी काहीच नव्हती गर्दी मी जेव्हा आलो तेव्हा. तर फुल ऑन गर्दी झालेली आहे. वाजले 10:30 वाजले. आपलं मान्सूनचं सेकंड डेस्टिनेशन फर्स्ट होतं तामिनी घाट. तामिनी घाटाला मी परत जाणार आहे तसं बाय द वे, प्रॉपर पावसाळ्यात. हा पावसाळा होता, हा प्री पावसाळा होता, प्री मान्सून. मान्सूनमध्ये एकदा आपण नक्की तामिनी घाटला परत एकदा भेट देणार आहे. त्या हिरवं झालं आहे एकदम, म्हणजे मावळ तालुका इज सो ब्युटिफुल इन पावसाळा. लेट्स हेड टू इट्स होम. लिंक इन डिस्क्रिप्शन. गाव. सो हा एक छोटासा आजचा ब्लॉग होता मान्सून सिरीज स्टार्ट करण्यासाठी. प्रॉपर मान्सून सिरीज नाही म्हणता येणार, अजून स्टार्ट झाली नाही आहे. तामिनी घाट आपलं झालेलं आहे अँड कुंडमाळा कव्हर केलेलं आहे. जवळजवळचे जे स्पॉट आहेत ते आधी कव्हर करून घेतोय मी. प्रॉपर पावसाळ्याचा झाल्यावर पूर्ण रेन गेअर वगैरे घालून कडक भिजायचं आपल्याला, नुसता राडा होणार आहे. तो पावसाळा आहे एन्जॉय करण्यासाठी असतो. फक्त एन्जॉय करताना काळजी घ्या, कारण की पावसाळ्यात खूप सारे ॲक्सिडेंट्स होतात बाईकवरती किंवा ऑन रोड किंवा वॉटरफॉलच्या इथे वगैरे. जास्त फोटो काढायला गेल्यावरती घसरतं.
सो स्टे सेफ, एन्जॉय करा मान्सून. मान्सून आहेच एन्जॉय करण्यासाठी. भिजा, आपल्या मित्रांसोबत फिरा जर ते येत असतील तर, नाहीतर मग एकटे निघा, पण फिरा, कारण की आयुष्य खूप सुंदर आहे.